नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपल्या मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई ECHS यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। आरोग्य विभाग संबंधित विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी महिला पुरुष उमेदवार अर्ज करू शकणार आहे। 18 ते 70 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी कुठलीही परीक्षा किंवा अर्ज फी द्यावी लागणार नाही, थेट तुमची निवड इथे होणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, जागा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई ECHS यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला, ज्यामध्ये मेडिकल, पॅरामेडिकल आणि नॉन मेडिकल स्टाफची विविध पदे या ECHS विभागाकडून भरल्या जाते। ज्यामध्ये मेडिकल स्पेशालिस्ट, मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट, सफाईवाला आणि पिऊन यासारख्या पदांचा समावेश आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदांसंबंधीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती या ठिकाणी होत आहे ती मुंबई उपनगर आणि ठाणे मानखुर्द महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होत आहे। कारण या ठिकाणी ECHS विभागाचे पॉलिक्लिनिक्स आहे, त्यामध्ये या पदांच्या जागा भरल्या जाते। तर महाराष्ट्रामध्येच राहून महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरी करण्याची तुम्हाला संधी इथे मिळत आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर बघा, सुरुवातीला मेडिकल स्पेशालिस्ट या पहिल्या पदाची ही पदभरती होत आहे। एक जागा या पदाच्या भरल्या जात आहे। 1,30,000 पर्यंतचा फिक्स पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे। 70 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता लागणार आहे। शिक्षण तुमचं या ठिकाणी स्पेशालिटी, कॉन्सर्ट किंवा DNB मध्ये MD MS ची पदवी उत्तीर्ण केलेला असाल, मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर मेडिकल ऑफिसर या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत। 95,000 रुपये फिक्स पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे। 68 वर्षापर्यंत असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। MBBS ची पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर डेंटल ऑफिसर या तिसऱ्या पदासाठी पदभरती होत आहे। 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। 95,000 रुपये फिक्स पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे। 65 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता लागणार आहे। BDS डिग्री तुमच्याकडे असेल, मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर नर्सिंग असिस्टंट करता ही पदभरती 2 जागेसाठी होत आहे। 36,500 पर्यंतचा पे स्केल आहे। 58 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे। BSc नर्सिंग झालेलं असेल, GNM डिप्लोमा झालेला असेल, नर्सिंग असिस्टंटचा कोर्स तुम्ही आर्म फोर्स अंतर्गत केलेला असेल आणि मिनिमम 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या नर्सिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर सफाईवाला या पदासाठी ही पदभरती 2 जागेसाठी होत आहे। 21,800 पर्यंतचा पे स्केल आहे। अर्ज करण्याकरता जी वयाची अट आहे ती 55 वर्षापर्यंत दिलेली आहे। कमीत कमी शिक्षण पात्रता असलेला उमेदवार देखील या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही सफाईवाला पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर पिऊन या शेवटच्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 1 जागा या पदाची भरल्या जात आहे। 21,800 पर्यंतचा पे स्केल आहे। 55 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। इयत्ता 8वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे किंवा आर्म फोर्स मध्ये तुम्ही GD ट्रेड उत्तीर्ण केलेला असाल आणि मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी या पदाचा असेल तर तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, 6 पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी दिलेल्या विभागामध्ये या ठिकाणी होत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदांसंबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। डिटेल्स, क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, एज लिमिट आणि अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया याबाबत सर्व माहिती तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी मिळून जाईल। अर्ज करण्याची जी तारीख आहे, शेवटची तारीख ती 16 जून 2026 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे, तर या ठिकाणी
ठिकाणी बघू शकता. अर्ज सादर करण्याकरता या विभागाचा ऍड्रेस या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पोस्टाच्या माध्यमातून किंवा कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हा अर्ज सादर करू शकता. 16 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी छाननी करून जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांना इंटरव्ह्यू करता आणि जी काही या ठिकाणी पुढील प्रक्रिया आहे त्याकरता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. इंटरव्ह्यूची डेट आणि जे काही या ठिकाणी टायमिंग असणार आहे आणि जी काही या ठिकाणी ठिकाण इंटरव्ह्यू करता असणार आहे ते तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून किंवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. तर आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन इंटरव्ह्यू करता दिलेल्या ठिकाणी दिलेल्या कालावधीमध्ये हजर राहायचे. तर अर्ज सादर करताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी योग्य रीतीने आणि अचूकपणे नोंदवायचा आहे, जेणेकरून पुढील भरती प्रक्रियेकरता याचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील मुंबई उपनगर आणि ठाणे मानखुर्द इथे या ठिकाणी या पदभरती करिता ही रिक्रुटमेंट जाहिरात इथे ECHS मुंबई या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या 6 पदांची ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच पदांसंबंधीची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.